नमस्कार शेतकरी बांधवांनो, एक अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। पीक विम्याची 32 जिल्ह्यांची जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पामध्ये दिलेली आहे। 32 जिल्ह्यांसाठी मोठी बातमी म्हणावी लागेल। संपूर्ण बातमी नेमकी काय आहे पाहूया। बघा, शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी पावसाचा अंदाज घेऊन शेतीचा पीक विमा काढला होता। शासनाने सुरू केलेल्या 1 रुपयात पीक विमा या योजनेचा भरपूर शेतकऱ्यांनी फायदा घेतला। अनेक शेतकऱ्यांना पीक विमा भेटला, परंतु काही शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा भेटलेला नाहीये। अशा शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची रक्कम जी आहे ती थेट त्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी विशेषतः पीक विम्यासाठी पात्र असलेल्या 32 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। या जिल्ह्यांमध्ये नगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नागपूर, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, परभणी, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। ज्या शेतकरी बांधवांना यादी पीक विमा भेटलेला नाहीये त्यांच्या खात्यावरती ही रक्कम वर्ग झालेली आहे।